नमस्कार बालमित्रांनो, मी वैशाली राऊत बालजगत या कार्यक्रमात आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आणि पावसात भिजू नाही नाही नाही. ए आई मला पावसात जाऊ दे. ए आई मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. आई मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. आई मेघ कसे बघ गडगड करती. विजान बातून मला खुणविती. त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे. आई मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. आई बदकांचा बघ थवा नाचतो. बेडूक दादा हाक मारतो. पाण्यामधून त्यांचा मजला पाठलाग करू दे. आई मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. आई दारे खाली उभा राहुनी. पायाने मी उडवीन पाणी. ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे. आई मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. आई मला पावसात जाऊ दे. बालमित्रांनो, आजचा आपला विषय आहे पावसाळा. आज आपण पावसाळा याविषयी बोलणार आहोत. सध्या सर्वत्र पाऊस चालू आहे. आपल्याकडे पाऊस थोडासा उशिरा चाललेला आहे. बालमित्रांनो, पावसाळा कोणाला आवडत नाही? तुम्हालाही आवडतो ना? नक्कीच. पावसाळा ऋतू हा सर्वांनाच आवडतो आणि खूप आल्हाददायक आहे. मात्र आनंददायी आहे, आल्हाददायक आहे हे नक्की. मात्र आपल्या आरोग्याची काळजीही या पावसाळ्याच्या विशेष काळात घ्यावी लागते, तेही आपण पाहणार आहोत. बालमित्रांनो, पावसाळा ऋतू हा निसर्गाचा एक खास आणि आनंददायी काळ आहे. या ऋतूमध्ये पाऊस पडतो, हवा थंड होते आणि संपूर्ण परिसर हा हिरवागार होतो दिसतो. पावसाळा म्हणजे फक्त पाण्याचा बहार नाही, तर हा आनंद, उत्साह आणि जीवनाचा एक मोठा हिस्सा आहे. प्रत्येकाच्या बालपणीचा पावसाळा हा वेगवेगळा आहे. कुणी खूप जास्त पाऊस अनुभवला असेल, कुणी कमी अनुभवला असेल. पावसाची सुरुवात दरवर्षी जूनमध्ये होते. आकाशातील काळ्या मेघांच्या भव्य घेराने आकाश व्यापून जातं. पावसाचा थेंब थेंब करून धरतीवर पडतो आणि तेव्हा निसर्गाचा एक वेगळा नजारा पाहायला मिळतो. पाऊस आणि वाऱ्याचा संगम मनाला शांती देतो. पावसाळा शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना पिकांसाठी आवश्यक पाणी मिळतं, ज्यामुळे आपण जे धान्य, भाजीपाला, फळे आपण खातो याचं उत्पादन वाढतं. पावसाळ्यामुळे निसर्गातील वनस्पतींमध्येही नवीन जीवन येते. अनेक रंगीबेरंगी फुलं उगवतात, ज्यामुळे प्रत्येक ठिकाणी सौंदर्य दिसू लागतं. या ऋतूमध्ये लहान मुलं पाण्यात खेळण्याचा आनंद तर घेतात, हो की नाही बालमित्रांनो? तुम्हीही घेतच असाल.
त्यांना पावसात कागदी बोटी बनवणे, पावसात चालणे, पावसात भिजणे, मित्रांसोबत पावसाचे गाणे म्हणणे सुद्धा आवडते, हो ना? पावसाळ्यात वेळ घालवणं, गप्पा मारणं आणि एकत्र बसणं हा एक अद्वितीय अनुभव आहे. पण पावसाळ्यात काही काळजी घेणंही आवश्यक आहे. बालमित्रांनो, पावसाळा ऋतूविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिली. ऐकूयात एक पाऊस गीत, खास तुमच्या आवडीचं. बोला ना, अरे शेकून सांग, अरे कोण पैसा देईल का बघ, अरे पाऊस पडेल का? सांग सांग बोला ना, पाऊस पडेल काय? सांग सांग बोला ना, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? सांग सांग बोला ना, पाऊस पडेल काय? भोलानाथ दुपारी आई झोपेल काय? लाडू हालूस घेताना आवाज होईल काय? भोलानाथ दुपारी आई झोपेल काय? लाडू हालूस घेताना आवाज होईल काय? भोलानाथ, 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 सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ, भोलानाथ, खरं सांग एकदा, आठवड्यात रविवार येतील का रे जिंदा? भोलानाथ, भोलानाथ, खरं सांग एकदा, आठवड्यात रविवार येतील का रे जिंदा? भोलानाथ, 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 सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ, उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कल येऊन डुकेल खारे ढोपर. भोलानाथ, उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कल येऊन डुकेल खारे ढोपर. भोलानाथ, 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 सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? काय मग, बालगीत आवडलं की नाही? पाऊस गाणी सर्वांना आवडतात आणि सर्वच जण असा एकही जण सापडणार नाही की आपल्या बालपणी ही पाऊस गाणी आपण ऐकली नाहीत किंवा म्हटली नाहीत. बालमित्रांनो, पावसाळा ऋतू हा सर्वांनाच आवडतो. तुम्हालाही आवडतो, भिजायला खेळायला आवडतं पाण्यात, चिखलात, हो की नाही? मात्र या पावसाळ्यात काही काळजी घेणंही आवश्यक आहे. पाण्यात खेळताना सावध राहणं, कारण ओल्या जागांवर चालणे धोकादायक असू शकतं. तसेच स्वच्छता बाळगणं महत्वाचं आहे. जणू गंध, जंतू आणि इतर रोगही दूर राहतील. एकंदरीत पावसाळा ऋतू म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत अनुभव, आनंद आणि कडूगोड आठवणींचा सुद्धा काळ आहे. हा ऋतू आम्हाला प्रेम, साहस आणि निसर्गाच्या सौंदर्याचं महत्त्व शिकवतो. मात्र या ऋतूत, या पावसाळ्यात आपल्याला काळजी पण घ्यायची आहे बरं. बालमित्रांनो, पावसाळा ऋतू तुमच्यासाठी हा विशेष काळ आहे, सर्वांसाठी, पण याबद्दल काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण काही उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत. पावसाळा, मज्जा, आनंद आणि पावसाळ्यातच घ्यावयाची आपल्या आरोग्याची काळजी. बालमित्रांनो, पावसाळा सर्वांनाच आवडतो. मात्र पावसाळ्यात काही आरोग्याच्या सवयी ह्या आपल्यासाठी चांगल्या ठरतात, जसं की उपयुक्त कपडे. बालकांना पावसात बाहेर जाताना जलरोधक कपडे, रेनकोट आणि बूट घालणं आवश्यक आहे. बालकांनी पावसाच्या पाण्यात किंवा साचलेल्या जास्त घाण पाण्यात खेळू नये. नेहमी उकळून थंड केलेलं शुद्ध पाणी प्यायचंय. यामध्ये तुम्ही एक प्रयोग करा. नळाचं पाणी भरतो आपण हल्ली आणि पावसामुळे ते थोडं घाण येतं,
तर त्यात तोटी फिरवा. जर तोटी फिरवली तर सगळ्या गाळ माती खाली साचते. करून बघा. ताजे स्वच्छ आणि गरम अन्नच घ्यायचंय. उघड्यावरचं अन्न टाळायचंय, कारण या दिवसात माशा खूप बसतात आणि बाहेर उघड्यावरील माशा बसलेले पदार्थ खाल्ले असता आपण आजारी पडतो. त्यामुळं उघड्यावरचं अन्न खाणं टाळायचंय. हात साबणाने वारंवार धुण्याची सवय असायलाच पाहिजे. साबणाने किंवा हँडवॉशने हात धुण्याची सवय असावी. डासांपासून संरक्षणासाठी पूर्ण बाह्याचे कपडे घालावेत. मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधक उपाय वापरावेत. पावसात भिजल्यावर लगेच कोरडे कपडे घालावेत आणि शरीर कोरडं ठेवावं. सर्दी, ताप, जुलाब, उलट्या किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. बालकांनी नियमित लसीकरण वेळेवर पूर्ण करायचंय. घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवायचा आहे आणि पाणी साचू द्यायचं नाहीये. आपल्या अंगणात असो वा परिसरात पाणी जर साचत असेल तर नारळाच्या करवंट्या असतील, उघडे ड्रम असतील, बकेटा, काही टोपणं, तर त्यातील पाणी टाकून द्यायचंय आणि ते स्वच्छ करून कोरडं ठेवायचंय. लहान मुलांना ओल्या घसरड्या जागी एकटं खेळायचं नाहीये, कारण तेथून अपघात होण्याची शक्यता आहे किंवा पडण्याची दाट शक्यता असते. आणखी काय उपाय करता येतील बघा बालमित्रांनो. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे जंतू, विषाणू आणि डासांची वाढ होते. त्यामुळे लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, कारण मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये इम्युनिटी पॉवर ही थोडी कमीच असते. आता पाहूयात स्वच्छ पाणी, आहार. बालकांनी नेहमी उकळून थंड केलेलं पाणी प्यायचंय. ताजं गरम पौष्टिक अन्न घ्यायचंय. उघड्यावरचं शिळं अस्वच्छ अन्न टाळायचंय. फळे आणि भाज्या स्वच्छ धुवूनच वापरायच्यात. वैयक्तिक स्वच्छतेमध्ये जेवणापूर्वी आणि शौचानंतर हात साबणाने किंवा हँडवॉशने धुवायचेत. नखे लहानच ठेवावीत. दर आठवड्याला नखे कापावीत. रोज आंघोळ घालून स्वच्छ आणि कोरडेच कपडे घालायचेत. तसंच डासापासून संरक्षणासाठी आपण सांगितल्याप्रमाणे घरात आणि परिसरात पाणी साचू द्यायचं नाहीये. मच्छरदाणीचा वापर करायचा आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घालायचेत. पावसात भिजल्यास लगेच कोरड्या टॉवेलने शरीर पुसायचे. कोरडे स्वच्छ कपडे घालावेत. जास्त वेळ ओले कपडे घालून ठेवायचे नाहीयेत. काही वेळेस अपघात टाळण्यासाठी साचलेल्या पाण्यात खेळायचं नाहीये. घसरड्या जागी धावून जायचं नाहीये. जर आपल्याला बघा तुम्हाला सर्दी खोकला झालाय, कधी खूप जास्त वाढला तर ऍडमिट होण्याची गरज पडते आणि रात्रभर आई आपली जागी असते आणि आपली काळजी घेत असते, हो ना. तर त्यासाठी सर्वांनी मिळून आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पावसाळ्यात नेहमी ताप, खोकला, सर्दी, जुलाब, उलट्या. सर्दी खोकला झाला असेल तर घरगुती उपाय करा आणि फार वाढला असेल तर दवाखान्यात जाऊन आपली काळजी घ्या. स्वतःहून औषधे घेणं टाळायचे. व्हिटॅमिन ए आणि इतर पूरक औषधे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्यानेच घ्यायची आहेत. आरोग्यपूर्ण आहार. पावसाळ्यात अधिक फळं आणि भाज्या खाणं फायदेशीर असतं. गरम सूप आणि उकळलेल्या पाण्यात तयार करण्यात आलेले पदार्थ आपण खाऊ शकता. आला आला पाऊस आला बघा बघा हो आला आला पाऊस आला पाऊस आला 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 पाऊस आला बघा बघा हो आला आला पाऊस आला पाऊस आला काया काया मेघामधुनी शुभ्र कशाया धारा सरती अवती भवती झुलू लागला जलधाराच्या माळा पाऊस आला पाऊस आला 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 पाऊस आला बघा बघा हो आला आला पाऊस आला पाऊस आला हसली झाडे हसली पाने हसली झाडे हसली पाने फुले पाखरे गाती गाणे ओल्या ओल्या मातीचाही श्वास सुगंधी झाला पाऊस आला पाऊस आला 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 पाऊस आला बघा बघा हो आला
धरणी दिसते प्रसन्न सारी पागोळांची नक्षी न्यारी चांदी चांदीवरी थाटली थेंबांची ही शाळा पाऊस आला पाऊस आला 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 पाऊस आला बघा बघा आला आला पाऊस आला पाऊस आला. आणि पालकांसाठी असा संदेश आहे की बालकांवर सतत लक्ष ठेवायचे. स्वच्छता, पोषण आणि वेळेवर उपचार यामुळे पावसाळ्यातील अनेक आजार टाळता येतात. जर आपण बाहेर जात असू तर खूप सर्दी खोकला असेल तर आपण मास्क घालणं आवश्यक आहे. सॅनिटायझर वापरणंही आवश्यक आहे. वीज कडाडत असताना झाडाखाली किंवा उघड्या मैदानात उभं राहू नये. पावसाळा आनंदाचा असला तरी बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. स्वच्छता, सुरक्षितता, पौष्टिक आहार आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला यामुळे आपल्या चिमुकल्याचे आरोग्य उत्तम राहू शकतं. पावसाळा आला की सहज आपल्याला काही छोटी छोटी वाक्य आठवतात, गाणी आठवतात. तशीच ही छानशी वाक्य बघा. पाऊस आला, आनंद झाला, छत्री वापरा, सुरक्षित राहा, पाणी म्हणजे जीवन, पाणी पण वाचवा, स्वच्छ हात, निरोगी साथ, गंबूट घाला, घसरण टाळा, पाऊस पडला, निसर्ग फुलला, झाडे लावा, पाऊस वाढवा, साचलेलं पाणी हटवा, डास दूर ठेवा, पौष्टिक अन्न खा, निरोगी राहा, हळू चाला, सुरक्षित राहा. पावसाळा आनंदाचा, काळजी आरोग्याची, स्वच्छ राहू, निरोगी राहू, मोठ्यांचे ऐका, सुरक्षित राहा. पावसाचा आनंद घ्या आणि त्यासोबत काळजीही घ्या. हसत खेळत पाऊस साजरा करूयात. काय मग छान छान वाक्य ऐकलीत ना? मग पावसाचा आनंदही घ्या, मात्र त्यासोबत आरोग्याची काळजीही घ्या. पावसाळा आनंद आल्हाददायी वातावरण आहे. हिरवगार वातावरण असतं, मन मोहून टाकणारं सर्व वातावरण असतं. उष्णता कमी असते. या काळात विविध प्रजातींचा उगमही होतो. पावसात फुलं अधिक रंगीबेरंगी आणि ताजेतवाने होतात, सुंदरसं आनंद देतात. पावसाळ्यातील आनंद लुटण्यासाठी मित्रमैत्रिणी एकत्र येतात, पाण्यात खेळतात, कागदी बोटे बनवतात, यासारख्या क्रियाकलापांचा आनंद घेतात. पावसाळ्यात काळजी घेणंही आवश्यक आहे. पावसाळ्यात आपल्याला भरपूर प्रकारची फुलं बहरताना दिसतात, फुलताना दिसतात आणि त्यापासून आपण कला, हस्तकला, जसं की घरामध्ये फ्लॉवर पॉटमध्ये फुलांची सजावट करू शकतो. पाण्यामध्ये बोटी, कागदी बोटी करून आपण खेळू शकतो. पाऊस गाणी गाऊ शकतो. असे पावसाळ्यातील खास अनुभव तुमचेही नक्कीच असतील, हो ना? आणि गार वातावरणात सर्वांना छान वाटत असतं. बालमित्रांनो, पावसामुळे झाडं, वेली, गवत आणि फुलं बहरतात. डोंगरदऱ्या आणि शेते हिरवीगार दिसू लागतात. नद्या, तलाव, धरणं, विहिरी पाण्याने भरतात. पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी पाऊस अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी पावसाळ्याची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. या ऋतूत ते भात, मका, बाजरी, सोयाबीन, कापूस किंवा इतर पिकांची पेरणी करतात. चांगला पाऊस पडला तर अगदी भरघोस पीक येतं. पावसाळ्यात मोर आनंदाने नाचतो, बेडूक डराव डराव आवाज करतात. अनेक पक्षी, प्राणीही या ऋतूत आनंदी दिसतात. जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे. क्षितिजाची
भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी, नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली, तवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी. अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास. कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे. हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे. पानांमधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्ष्यांची, झुळझुळ पाणी वेळू मधुनी फुली शीळ वाऱ्याची. पानांमधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्ष्यांची, झुळझुळ पाणी वेळू मधुनी फुली शीळ वाऱ्याची. इथं गाणं लोकलचं, पाणी तुंबलेल्या नळाचं आणि वार डोक्यावर गरगरणाऱ्या पंख्याचं. इथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे. हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे. चिमचिमणारा आणि पाऊस कोसळणारा, टप टप्पा गोळ्यातून फुल्या ओंजळीत येणारा. पाऊस झिमझिमणारा आणि पाऊस कोसळणारा, टपटप्पा गोळ्यातून फुल्या ओंजळीत येणारा. पाऊस म्हणजे रेनकोटचं ओझं, कपड्यांचा सत्यानाश आणि सर्दीला निमंत्रण. जगण्यावरचे प्रेम जणू हे धुंद बरसते आहे. जगण्यावरचे प्रेम जणू हे धुंद बरसते आहे. हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे. ला 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 सुंदर आहे. ला 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 ला. तेव्हा पावसाळ्यात आनंद घ्यायचा आहे, भिजायचंय, मात्र पावसाळ्यात आपल्या आरोग्याची अशा प्रकारे आपण काळजी पण घ्यायची आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत मी वैशाली राऊत आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील बालजगत या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.